Good morning. Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 7 lenses. Video number 6 standard 10th. Okay. In this video we have to learn here uses of concave lens and convex lens. So first dear student we learn here concave lens म्हणजेच अंतर्वक्र भिंगाचा उपयोग आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. Medical equipment, scanner, CD player, these instrument uses laser light. For proper working of this equipment, concave lens are used. Okay, you can see there in this picture. There is a CT scan or scanner. We say it is a CT scan, and in this scanner, it is a medical equipment, and in this instrument use laser light. Okay, and concave lens are used in this instrument. Then we learn here, look at here, it is the peephole in door. This is a small safety device which help us to see a large area outside the door. This uses one of more concave lenses, and it is a safety device to our houses. Okay, it is also a concave lenses. Then look at here, spectacles. In spectacles, concave lenses are used, okay, to correct the near sightedness. म्हणजेच निकट दृष्टीता हा जो दृष्टी दोष असतो तो दोष दूर करण्याकरिता चष्म्यांमध्ये अंतर्वक्र भिंगाचा उपयोग केला जातो. त्यानंतर आपण बघू शकतो, लुक ॲट हियर द टॉर्चेस. आपण या ठिकाणी बॅटरी पाहतो ज्याला टॉर्च म्हणतो. कॉन्केव्ह लेन्स इज यूज टू स्प्रेड वाईडली द लाईट प्रोड्यूस बाय अ स्मॉल बल्ब इनसाइड ए टॉर्च. या टॉर्चच्या आतमध्ये असणारा जो लाईट असतो त्याचा मोठा प्रकाश या ठिकाणी अंतर्वक्र भिंग बसवल्यामुळं आपल्याला मिळत असतो. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो आहे कॅमेरा. कॅमेऱ्यामध्ये आपण या ठिकाणी बघतो आहे की कॅमेऱ्यामध्ये सुद्धा अंतर्वक्र भिंग कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. त्यानंतर या ठिकाणी टेलिस्कोप आपण बघतो आहे. कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, दीज इन्स्ट्रुमेंट मेनली यूज कॉन्व्हेक्स लेन्सेस. या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स वापरले जाते. टू गेट गुड क्वालिटी इमेजेस ए कॉन्केव्ह लेन्स इज यूज इन फ्रंट ऑफ द आय पीस ऑर इनसाइड इट. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो आहे कशा पद्धतीनं टेलिस्कोपचा वापर आपण करतो आहे. गुड क्वालिटी इमेज मिळण्याकरिता, चांगल्या प्रतीची प्रतिमा मिळण्याकरिता या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. हबल स्पेस टेलिस्कोप आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा आपण कॉन्केव्ह लेन्सचा वापर करत असतो. ओके, आणि दिस मायक्रोस्कोप a instrument used to see objects that are too small to be seen by naked eye. Microscopy is the science of investigating small object and structure using such instrument. Okay, मायक्रोस्कोप म्हणजे जे वस्तू एखादं सूक्ष्मजीव आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही त्याच्या अभ्यासासाठी आपण सूक्ष्म दर्शकाचा उपयोग करत असतो. आणि यामध्ये कॉन्केव्ह लेन्स म्हणजेच अंतर्वक्र भिंगाचा वापर करतात. त्यानंतर आपण बघू शकतो युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच बहिर्वक्र भिंगाचे उपयोग आपण या ठिकाणी बघतो आहे. लुक ॲट हियर, सिंपल मायक्रोस्कोप आपण या ठिकाणी बघतो आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिंपल मायक्रोस्कोप आपण बघतो आहे. एक कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ स्मॉल फोकल लेंथ प्रोड्यूस ए व्हर्च्युअल इरेक्ट अँड बिगर इमेज. म्हणजे एखादी वस्तू मोठी जर आपल्याला त्याचा आकारमानात बघायची असेल तर आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा म्हणजेच बहिर्वक्र भिंगाचा वापर करतो. लेन्स इज अ सिंपल मायक्रोस्कोप ऑर मॅग्निफाईंग लेन्स पण याला म्हटल्या जाते. सिंपल मायक्रोस्कोप तुम्ही तुमच्या शाळांमध्ये पाहिले असेल. म्हणजेच वन कॅन गेट ए 20 टाइम लार्जर इमेज ऑफ ॲन ऑब्जेक्ट युझिंग सच मायक्रोस्कोप. म्हणजेच या मायक्रोस्कोपचा वापर केल्यास आपल्याला 20 पट
म्हणजे एखाद्या वस्तूच्या 20 पट ती वस्तू आपण त्या वस्तूची प्रतिमा ज्या मोठी पाहू शकतो आहे. दीज आर यूज फॉर वॉच रिपेअर, टेस्टिंग प्रिसियस जेम्स अँड फाइंडिंग देअर डिफेक्ट. तर वेगवेगळ्या उद्योगामध्ये याचा वापर केला जातो. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो आहे प्रिन्सिपल ऑफ सिंपल मायक्रोस्कोप आपण आत्ताच या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघतोय की कंपाऊंड मायक्रोस्कोप काय आहे. या ठिकाणी लुक ॲट धिस इमेजेस. तर या मायक्रोस्कोपीमध्ये आपण या ठिकाणी कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर करतो आहे. आपल्याला माहिती आहे की सिंपल मायक्रोस्कोप इज यूज टू ऑब्झर्व स्मॉल साइज ऑब्जेक्ट, बट मायन्यूट ऑब्जेक्ट लाईक ब्लड सेल्स, cells of plants and animals, and minute living being like bacteria cannot be magnified by this simple microscope. या सिंपल मायक्रोस्कोपनी आपण सूक्ष्मजीवाचा अभ्यास करण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून आपल्याला रक्तपेशी असेल किंवा सूक्ष्मजीवाचा किंवा वनस्पती पेशीचा अभ्यास करायचा असल्यास आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजेच कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर करत असतो. आणि इन दिस कंपाऊंड मायक्रोस्कोप आर यूज टू स्टडी दिस ऑब्जेक्ट. कंपाऊंड मायक्रोस्कोप इज मेड ऑफ 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस. आपण या ठिकाणी बघू शकतो यामध्ये 2 कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला जातो. ओके. ऑब्जेक्ट अँड आय पीस असते यामध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि त्या वरच्या बाजूला या ठिकाणी आय पीस असते आहे. ओके. हे आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो या मायक्रोस्कोपच्या द्वारे. द ऑब्जेक्टिव्ह हॅज अ स्मॉल क्रॉस सेक्शन अँड स्मॉलर फोकल लेंथ. द आय पीस हॅज बिगर क्रॉस सेक्शन, इट्स फोकल लेंथ ऑल्सो बिगर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. तर हे आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके. Higher magnification can be obtained by the combined effect of 2 lenses. ओके. या त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी टेलिस्कोप. ओके. लुक ॲट दिस टेलिस्कोप्स. टेलिस्कोप इज यूज टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली इन देअर मॅग्निफाईड फॉर्म. म्हणजेच टेलिस्कोपच्या द्वारे आपल्याला दूरच्या ज्या वस्तू असतात खगोलीय वस्तू आपल्याला आणखी मोठ्या त्याच्या आकाराने आपण बघू शकतो. द टेलिस्कोप यूज टू ऑब्झर्व ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस लाईक द स्टार्स अँड द प्लॅनेट्स आर कॉल्ड ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. आणि म्हणून टेलिस्कोप ज्यांचा आपण ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस म्हणजे ग्रह आणि ताऱ्यांचा अभ्यास ज्यामध्ये करत असतो तर त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप म्हणत असतो. आणि ह्या टेलिस्कोपचे आपण 2 प्रकार आपण बघतो आहे. एक आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. या ठिकाणी बघतोय आपण रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. ओके. रिफ्रॅक्टिंग आणि रिफ्लेक्टिंग. हा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहे आणि हा आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. ओके. इन बोथ दिस टेलिस्कोप the image formed by the objective act as the object for the eyepiece which form the final image. Objective lens has the large diameter and larger focal length because of which maximum amount of light coming from the distance object can be seen. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूरचा कितीही दूरची आपण ह्या ज्या ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट पाहत असतो खगोलीय वस्तू पाहत असतो ते आपल्याला आपण अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्टपणे बघू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आपण बघितलेला आहे आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आपण या ठिकाणी बघतो आहे. लुक ॲट हिअर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, ज्यालाच न्यूटोनियन टेलिस्कोप असं सुद्धा म्हटले जाते. ओके. त्यानंतर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आपण बघूया. जे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असतात प्रकाशीय उपकरण ज्याला म्हणतो आपण. कॉन्व्हेक्स लेन्स आर यूज इन व्हेरियस ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक कॅमेरा. ओके. लुक ॲट हिअर कॅमेरा आपण बघतो आहे. कॅमेरामध्ये सुद्धा आपण पाहतोय की बहिर्वक्रभिंग म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्सचा उपयोग केला जातो. त्यानंतर आपण बघू शकतो प्रोजेक्टर. प्रोजेक्टरमध्ये सुद्धा बहिर्वक्र भिंगाचा वापर करतात. या ठिकाणी बघू शकतो स्पेक्ट्रोस्कोप आहे, स्पेक्ट्रोग्राफ आहे. इट इज अन इन्स्ट्रुमेंट इज टू ऑब्टेन अँड रेकॉर्ड ॲस्ट्रॉनॉमिकल स्पेक्ट्रम. ओके.
आणि अशा पद्धतीनं आपण दूरच्या वस्तू अधिक चांगल्या पद्धतीनं अभ्यासू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉन्केव्ह लेन्स स्पेक्ट्रोग्राफ आपण बघू शकतो आहे. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा जो आपण या ठिकाणी कन्सेप्ट होती, परसिस्टन्स ऑफ व्हिजन. परसिस्टन्स ऑफ व्हिजन म्हणजे काय होते? व्हॉट इज मीन बाय परसिस्टन्स ऑफ व्हिजन? म्हणजे दृष्टी सातत्य, ज्याला म्हणतो आपण दृष्टी सातत्य. तुम्ही अगरबत्ती पेटवली असेल, त्या अगरबत्तीला जर गोल फिरवलं तर आपल्याला ती एक गोल चक्र असल्याचा भास होत असतो आहे. म्हणजेच दृष्टी सातत्य कशाला म्हणतात ते आपण यामध्ये अभ्यासू शकतो. वी सी अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ द आय लेन्स क्रिएट्स इट्स इमेज ऑन द रेटिना. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपल्या रेटिनावर, डोळ्याच्या पडद्यावर आपण जी प्रतिमा दिसते आहे त्यामुळं आपल्याला परसिस्टन्स ऑफ व्हिजन जे असते, दृष्टी सातत्य दिसून येते आहे. ओके. द इमेज डिसअपियर ॲज सून ॲज द ऑब्जेक्ट इज टेकन अवे. हाऊएव्हर this is not instantaneous and the image remain printed on our retina for 1/16 of a second after the object is removed. म्हणजे तुम्ही तुमच्या घरचा टेलिव्हिजन जो दूरदर्शन संच असेल, तुम्ही बंद केल्यानंतर सुद्धा काही सेकंदाचा 1/16 ऑफ ए सेकंद, एका सेकंदाच्या 1/16 जो भाग असतो त्या काळापर्यंत ती प्रतिमा आपल्याला टीव्हीच्या पडद्यावरच दिसते आहे. याचं कारण काय असेल तर परसिस्टन्स ऑफ व्हिजन. म्हणजेच द इमेज डिसअपियर ॲज सून ॲज द ऑब्जेक्ट इज टेकन अवे. हाऊएव्हर this is not instantaneous and the image remain imprinted on our retina. म्हणजे जी प्रतिमा असते, एखादी प्रतिमा आपण दूर केल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्याच्या रेटिनावर 1/16 ऑफ ए सेकंद काळापर्यंत ती प्रतिमा जशीच्या तशी असते आहे. द सेन्सेशन ऑन रेटिना परसिस्ट फॉर ए व्हाईल. व्हॉट इज मीन बाय परसिस्टन्स ऑफ व्हिजन? दृष्टी सातत्य म्हणजे काय? द सेन्सेशन ऑन रेटिना persist for a while. This is called persistence of vision. म्हणजेच आपल्या रेटिनावर, डोळ्याच्या पडद्यावर जी संवेदन क्षमता असते ते चित्र काही काळापर्यंत, एका सेकंदाच्या 1/16 ऑफ अ सेकंद, म्हणजे एका सेकंदाच्या 1/16 1/16 जो भाग असतो त्या काळापर्यंत ती प्रतिमेचं जे सेन्सेशन असते ते जसंच्या तसं राहतं आहे. द सेन्सेशन ऑन रेटिना परसिस्ट फॉर अ व्हाईल. काही काळापर्यंत 1/16 ऑफ ए सेकंद, एका सेकंदाच्या 1/16 भागापर्यंत ती प्रतिमा आपल्याला या रेटिनावर दिसते आहे, डोळ्याच्या पडद्यावर दिसते आहे. त्यालाच परसिस्टन्स ऑफ व्हिजन म्हणजेच दृष्टी सातत्य असं म्हणतात. आणि डे टू डे लाईफमध्ये आपण असे अनेक उदाहरण बघत असतो. ओके. This retina, the retina in our eyes is made up of many sensitive cells. हे पण आपल्याला या ठिकाणी बघता येईल की आपल्या डोळ्याचा जो रेटिना असतो, पडदा असतो, तो अनेक सेन्सिटिव्ह, संवेदनशील पेशींपासून बनलेला असतो. दिस सेल्स आर शेप लाईक रॉड. दोन प्रकारचे शेप असतो, एक रॉड लाईक आणि एक शंकू म्हणजेच कोन लाईक. दोन प्रकारचे शेपमध्ये ह्या सेन्सिटिव्ह सेल्स असतात. These sensitive cells are of two types of shapes. One is cone shape and another is rod shape. Okay? शंकुपेशी आणि दंडपेशी दोन प्रकारच्या या सेन्सिटिव्ह सेल्स असतात. The rod-like cells respond the intensity of light, give information about brightness or dimness of the object to the brain. आणि हे रॉड लाईक ज्या सेल्स असतात, दंडपेशी, म्हणजे प्रकाशाची तीव्रतेची माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते आहे. आणि कोनिकल सेल्स ज्या असतात, तर कोनिकल सेल्स रिस्पॉन्स टू द कलर अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द कलर ऑफ द ऑब्जेक्ट टू द ब्रेन्स. आणि शंकुपेशी ह्या आपल्या मेंदूपर्यंत रंगाची इन्फॉर्मेशन पोहोचवते आहे, माहिती पोहोचवते आहे. ब्रेन प्रोसेसेस ऑल द इन्फॉर्मेशन रिसिव्ड अँड वी सी द ॲक्च्युअल इमेज ऑफ द object. Rod like cells respond to the faint also but conical cells do not. म्हणजे कोनिकल सेल ज्या असतात, शंकुपेशी, अशा पद्धतीचं रिस्पॉन्ड करत नाहीये. ओके. thus we perceive colors only in bright light. आणि म्हणूनच रंग जो असतो, रंगाचं जे ज्ञान असतं ते ब्राईट लाईटमध्ये म्हणजे लख्ख प्रकाशामध्येच दिसू शकते. कोनिकल सेल्स कॅन रिस्पॉन्ड
डिफरंटली टू द रेड, ग्रीन अँड ब्ल्यू कलर्स. शंकुपेशी 3 प्रकारचे रंगाचं जे माहिती असते ते मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. लाल रंग, हिरवा रंग आणि निळा रंग. व्हेन रेड कलर फॉल्स ऑन द आईज, the cells responding to the red light get excited more than those responding to other colors, and we get the sensation of red color. लाल रंग जो असतो त्याचा रिस्पॉन्स जो असतो तो मोठ्या प्रमाणावर आपल्या डोळ्याला मिळू शकतो. सम पीपल लॅक ऑफ कोनिकल सेल्स, आणि काही लोकांमध्ये कोनिकल सेल्स ज्या असतात शंकुपेशीचा अभाव असतो, म्हणजे त्यांच्या डोळ्यांमध्ये शंकुपेशी नसतात. मग असे जे व्यक्ती असतात, सम पीपल लॅक कोनिकल सेल्स रिस्पॉन्डिंग टू द सर्टन कलर्स, आणि म्हणून असे व्यक्ती जे कलर्स असतात त्या रंग जे असतात ते ओळखू शकत नाही, कारण त्यांच्या डोळ्यामध्ये शंकुपेशी नसतात. दिस पर्सन्स कॅनॉट रेकग्नाइज दिस कलर्स और डिस्टिंग्विश डिफरंट बिटवीन द कलर्स. दिस पर्सन आर सेड टू बी कलर ब्लाइंड, आणि अशा व्यक्तींना कलर ब्लाइंड म्हणजे रंगांधळी व्यक्ती म्हणतात. रंगांधळी व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती रंगामधला फरक ओळखू शकत नाही. अपार्ट फ्रॉम नॉट बिईंग एबल टू डिस्टिंग बिटवीन डिफरंट कलर्स, देअर आय साईट इज नॉर्मल. त्यांची दृष्टी जरी नॉर्मल असली पण ते रंगातला फरक ओळखू शकत नाही. अशा व्यक्तींना रंगांधळी व्यक्ती म्हणतात. द पर्सन विच कॅनॉट डिस्टिंग बिटवीन डिफरंट कलर्स, द पर्सन्स आर सेड टू बी कलर ब्लाइंड. रंगांधळी व्यक्ती कोणाला म्हणतात, तर जे व्यक्ती रंगातला फरक ओळखू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही माहिती अभ्यासलेली असेल. म्हणजेच आपल्या डोळ्यामध्ये 2 प्रकारच्या सेल्स असतात, रॉड लाईक सेल्स अँड कोनिकल सेल्स. ओके, आणि कोनिकल सेल्स ह्या रंगातील फरक ओळखण्यासाठी असतात. आणि ज्या व्यक्तीच्या रेटिनामध्ये या सेल्स नसतात, सेन्सिटिव्ह सेल्स नसतात, कोन सेल्स, ती व्यक्ती रंगांधळी असते. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण या धड्याबद्दलची माहिती मित्रांनो आपण पाहिलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक, शेअर करावं, आणि माझं जे यूट्यूब चॅनल आहे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल, हे आपण सबस्क्राईब करावं. थँक यू फॉर वॉचिंग.